हाय हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 4 मेच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. आदित्य, मारुती मामा, पारू आणि गणीला घेऊन बाहेर गेलेला असतो आणि तिथे पारूचा फ्लेक्स लागलेला असतो. किर्लोस्कर ग्रुप अँड कंपनी आणि पारूचा फोटो असतो. तर पारू ते फोटो पाहून म्हणते की मीही खूप छान दिसते, मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आहे. मारुती मामा खूप खुश झालेला असतो आणि मग म्हणत असतो की खूप मोठी झाली आहे गं पारू, तुझ्याकडे बघण्यासाठी मला मान उंचवावं लागते आहे. तू असं झालं की तू आभाळा एवढी मोठी झाली आहे आणि माझा हातही तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. आणि हे सगळं काही झालं आहे ते आदित्य सरांमुळे झालं आहे. पारू म्हणते हे सर काही जे झाले नाही आदित्य सरांमुळे झालेलं आहे. मग येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मारुती मामा म्हणत असतात ही माझी मुलगी आहे, ही माझी मुलगी आहे म्हणून सगळ्यांना सांगत असतात आणि खूपच खुश झालेला असतात आणि म्हणत असतात की तू आता आभाळ एवढी झाली आहे, माझा हात नाही येते तुझ्यापर्यंत. आणि त्याला म्हणतात की तुम्ही एका बापाला किती सुख दिलं आहे ना, हे तुम्हाला मी शब्दामध्ये तर सांगू शकत नाही. आणि मग ते घरी येतात सगळेजण. मग इकडे पारू घरी आलेली असते आणि पारू वैजूकडे जाते आणि वैजूला म्हणते तुला त्रास तर झाला नाही ना गं, पुढच्या वेळेस जाताना मीही तुला घेऊन जाणार आहे, आम्ही जाणारच नाही तुला सोडून. मग गणी म्हणतो कशाची तिने तराटून दिली असेल, झोपली असेल ती चांगली. मग म्हणते ती गप्प बस, वैजूला घेऊनच जायचं पुढच्या वेळेस जाताना. मग तिथेच वैजूला म्हणते की चाराही खाल्ला नाही ना तू आम्ही गेल्यामुळे, नाही आता पुढच्या वेळेस मी अशी जाणारच नाही म्हणते. दिशा आणि दामिनी वैजूला चोरण्यासाठी गेलेले असतात. मग दिशा दामिनीला म्हणते जा ना लवकर, घे ना ती बकरी चोरून आण आणि लवकर ये. मग दामिनी म्हणते मी का जाऊ, माझा काही संबंध ना बकरी चोरण्यामध्ये, मी काही तुला बकरी चोर वाटते का. दिशा म्हणते की जा ना लवकर, बावळटे का तू, इथे येऊन अशी का करते. दामिनी म्हणते नाही नाही मी नाही चोरणार, तू चोर ना. दिशा म्हणते नाही नाही मला ती बकरी चाटलेली आवडत नाही, ती पायाला येऊन चाटते. मग दामिनी जाते आणि दामिनी बकरीला तिचा दावा वगैरे सोडून हातामध्ये घेऊन पळून जातात. अहिल्या श्रीकांतला त्याच्या आवडीचे ब्रशेस देते. मग तो म्हणतो की खूपच छान दिले आहेत गं माझ्या आवडीचे पेंटिंगचे ब्रशेस. मग ती म्हणते हो हो. मग अहिल्याला म्हणतो तुझ्यासारखा हमसफर होता म्हणून मलाही चालायला आवडलं. आणि एक सांगू का तुला की तू बिझनेसचे सूत्र हातामध्ये घेतले त्यामुळे मला हा छंद जगता आला म्हणून. अहिल्या थँक्यू म्हणते आणि म्हणते तू जर मला या बिझनेसमध्ये पाठबळ दिलं नसतंस करायला तर आज हे विश्वच उभं राहिलं नसतं. आणि मग तेवढ्या तिथे मोहन येतो आणि मोहन म्हणतो खूपच छान मेहफिल जमलेली आहे. मग श्रीकांत म्हणतो ये तू पण ये. मोहन म्हणतो की वहिनींना अपडेट द्यायची आहे. मग म्हणते अहिल्या म्हणते हो दे ना. तो म्हणतो की हर्षबद्दल माहिती द्यायची आहे. शिक्षणातही चांगलं आहे, त्याची वागणूकही चांगली आहे, क्रिमिनल रेकॉर्ड्सही मी चेक केले तर सगळे चांगले आहे, एकही क्रिमिनल त्याच्यावर दाखल झालेला नाही आहे, तो खूप चांगला मुलगा आहे असं मी त्याची माहिती काढलेली आहे. आणि मग अहिल्या म्हणते हो तू काढली आहे म्हणजे चांगलीच माहिती काढलेली असणार आहे, त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही आहे. मग तेवढं तिथे आदित्य येतो आणि आदित्य म्हणतो काय चालू आहे. मग अहिल्या म्हणते हरीश आणि पारूबद्दल चालू आहे, हरीशची माहिती मोहनने काढून आणलेली आहे, हरीश आणि पारूचा जोडा छान दिसेल ना. आदित्य म्हणतो हो हो तुम्ही म्हणताय तर चांगला दिसेल. आदित्य सांगतो की मी मारुती मामाला गणीला आणि पारूला घेऊन गेलो होतो होल्डिंग बघण्यासाठी, तर ते पाहून खूपच त्यांना आनंद झाला मारुती मामाला आणि पारूला पण खूप जास्त आनंद झाला. आणि गणी तर आवाजूनच थांबलेला होता. त्या सगळ्यांना पाहून ते होल्डिंग खूप छान वाटलं आणि मलाही खूप छान, मला पण आनंद झाला असं आदित्य म्हणत असतो सगळ्यांना. मी वैजूला पाहत असतो पण वैजू त्याला कुठे दिसत नाही. मग तो म्हणतो तायडे आपली वैजू कुठे गेली गं, वैजू दिसत नाही आहे, मी सगळीकडे शोधलं पण वैजू दिसत नाही आहे. अरे मग पारू बाहेर येत आणि म्हणते बा आपली वैजू दिसत नाही आहे, कालसारखी ती बंगल्यात तर गेली नसेल ना. रोज गोंधळ होता राहिलेला आहे आणि आज नको हे व्हायला म्हणून ते सगळेजण शोधाशोध सुरू करतात. इकडे पारू बंगल्यामध्ये जाते आणि मारुती आणि गणी बाहेर शोधायला जातात आणि सगळ्यांना सांगतात की वैजू हरवली आहे, सगळ्यांनी शोधा म्हणून. मग इकडे सावित्री आता म्हणते काय झालं गं पारू, नाराज का दिसते. ती म्हणते अगं आपली पारू हरवली आहे, शोधायला मला मदत कर. मग ते सगळे शोधत असतात. सावित्री सगळ्यांना बोलवते आणि म्हणते की दादा आपले ना पारू हरवलेली आहे तर सगळ्यांनी शोधा म्हणून. मग शोधाशोध सुरू होते. तेवढ्यात तिथे वरून अहिल्या म्हणते काय चालू आहे. तर पारू म्हणते काय नाही. आदित्य येतो आणि आदित्य म्हणतो मला कॉफी पाहिजे आहे.
पारू म्हणते मी देते म्हणून आणि जाते आणि ते अहिल्या पण तिकडे घरामध्ये जाते. तर इकडे सगळीकडे शोधाशोध सुरू होते. मग पारू आदित्यच्या रूममध्ये जाते आणि आदित्य सरांना म्हणते की आदित्य सर मला ना तुम्हाला एक बोलायचं आहे. आदित्य म्हणतो हा बोल ना. मग ती बोलते की आपले ना पारू हरवली आहे. मग तो म्हणतो काल कुठे बांधली होती. ती म्हणते घरातच होती. काल आपण बाहेर गेलो तेव्हा घरातच होती आणि आल्यानंतर आम्ही बाहेर तिला बांधलं होतं. पण आम्ही सकाळी उठून बघतोय तर पारू वैजू तिथं दिसत नाही आहे. सगळीकडे शोधली पण कुठेच भेटत नाही आहे. मग तिथेच प्रीतम असतो. मग प्रीतम म्हणतो की ठीक आहे बंगल्यामध्येच असेल ती, कारण बाहेर गेली असते तर सिक्युरिटी दादांनी आतापर्यंत आपल्याला सांगितलेलं असतं. मग दामिनी म्हणते की तीही शोधा पण तुम्हाला काही वैजू मिळणार नाही. मग म्हणते आता खूप चांगली बातमी देते ही दिशाला बातमी देते म्हणून ती दिशाला फोन लावत असते. आणि मग इकडे सगळीकडेच मग आदित्य म्हणतो की ठीक आहे आपण पाहूया, म्हणून इथेच एपिसोड शेवट होतो. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.